अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला देवपूजा करताना कोणत्या चुका करू नयेत आणि देवपूजा करताना काय करावे आणि काय करू नये याच विषयी माहिती सांगणार आहे। तर बघा, आपल्या घरामध्ये देवघर हे असतेच आणि आपण दररोज मनोभावे पूजाही करत असतो। आपल्या देवघरात कोणते देव असावेत आणि आपण देवपूजा करताना काय करावे आणि काय करू नये याविषयी आपल्याला संपूर्ण माहिती नसते आणि आपल्याकडून अशा काही नकळत चुका होत असतात। त्यामुळे आपण पूजा तर करतो, परंतु त्या पूजेचे संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होत नाही। म्हणून देवपूजा करताना काय करावे आणि काय करू नये याविषयी माहिती आज आपण बघणार आहोत, जेणेकरून या सेवेचे, या पूजेचे संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होईल। तर बघा, जेव्हा आपण पूजा करतो, कोणतीही सेवा करतो, उपासना करतो, मंत्र जप करत असतो, तेव्हा आपल्याला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आणि त्या आसनावर बसूनच मंत्र जप, पूजा या सेवा करायच्या आहेत। नुसत्या जमिनीवर बसून सेवा, मंत्र जप, पूजा करू नये। तसेच पूजा करण्यापूर्वी गंध आपल्या कपाळी अवश्य लावावा, त्यानंतरच पूजेला सुरुवात करावी। स्त्रियांनी आपल्या कपाळी हळदी कुंकू लावावे, तर पुरुषांनी अष्टगंध लावावा आणि त्यानंतरच देवपूजेला सुरुवात करावी। सर्वात आधी दिवा लावावा। बघा, पूजेमध्ये दिव्याला अतिशय महत्त्व आहे, कारण आपण केलेली पूजा ही भगवंतापर्यंत पोहोचवण्याचे कार्य दिव्यामार्फतच होत असते। कोणत्याही पूजेला दिवा हा साक्षी असतो। दिव्याशिवाय कोणतीही केलेली पूजा, सेवा ही अपुरी ठरत असते। म्हणून सर्वात आधी कोणतीही सेवा किंवा पूजा करताना दिवा हा लावायचा आहे। तर बघा, तुपाचा दिवा हा देवघराच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे आणि दिवा ठेवताना तो कधीही खाली ठेवू नये, त्याखाली थोडे तांदूळ ठेवावे आणि पूजा ही सकाळी लवकर उठून आंघोळ करून शरीर व मन पवित्र ठेवून करायचे आहे। तसेच देवपूजेसाठी तांदूळ हे अखंड घ्यावे। तांदूळ तुटलेले नसावे, तांदूळ हे अखंड असावे, कारण आपण जेव्हा भगवंताला अखंड तांदूळ अर्पण करत असतो, तेव्हा त्या अखंड तांदूळाप्रमाणे भगवंतही आपल्याला अखंड आशीर्वाद देत असतात। म्हणून नेहमी पूजेत अखंड तांदूळ घ्यावे आणि शास्त्रानुसार देवघरात 2 शिवलिंग असू नयेत। तसेच गणपती बाप्पाच्या 3 मूर्त्याही असू नयेत आणि होम करताना अग्नी प्रज्वलित असेल त्यावेळी आहुती द्यावी आणि देवी देवतांना कधीही एका हाताने नमस्कार करू नये। नेहमी आपले दोन्ही हात जोडून नमस्कार करावा आणि एका दिव्याने कधीही दुसरा दिवा लावू नये। तर महादेवाला बेलाचे पान, तर श्री विष्णूंना तुळशीचे पान, गणपती बाप्पाला दूर्वा आणि श्री महालक्ष्मीला कमळाचे फूल, स्वामींना भगव्या गोंड्याचे फूल, चाफ्याचे फूल अतिशय प्रिय आहेत। तर शक्यतो या गोष्टी अर्पण कराव्यात। फुले व पाने व फळे जसे झाडावर उगवतात तसेच भगवंताला अर्पण करावे आणि बेलाचे पान महादेवाच्या पिंडीवर पालते वाहावे। सुकलेले किंवा कोमजलेले किंवा किडलेले फुले किंवा फळे किंवा पाने देवाला अर्पण करू नयेत। तर बघा, शास्त्रानुसार कमळाचे फूल हे 5 रात्रीपर्यंत शिळे होत नाही, तर तुळशीचे पान हे 10 दिवस शिळे होत नाही आणि बेलाचे पान हे 6 महिन्यांपर्यंत शिळे होत नाही। एकदा आपण शिवलिंगावर बेलाचे पान अर्पण केले तर ते पान आपण पुन्हा घेऊन स्वच्छ पाण्याने धुवून ते पुन्हा आपण शिवलिंगावर अर्पण करू शकतो। तर बघा, भगवान श्रीकृष्णाची मूर्ती घरात असणे अतिशय शुभ असते। राधाकृष्ण यांची एकत्र व श्रीकृष्णाची बासरी वाजवतानाची उभी मूर्ती ही आपण घरामध्ये ठेवू शकतो आणि तसेच देवघरामध्ये एकाक्ष नारळ ठेवून त्याचे पूजन करावे। ज्यांच्या घरामध्ये एकाक्ष नारळ असते आणि त्याचे पूजन केले जाते, त्या घरात देवी लक्ष्मी सदैव निवास करते आणि त्या घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही। तसेच देवघरात दक्षिणावर्ती शंखाची पूजा करावी। ज्या घरात शंखाची पूजा केली जाते तेथे स्वतः देवी निवास करते। ज्या घरात दक्षिणावर्ती शंखाची पूजा केली जाते त्या घरातील कर्ता पुरुष श्रीकृष्णावाने भाग्यशाली व धनवान बनतो।
ज्या घरात विधिवत पूजा करून शंखाची स्थापना केली जाते त्या घरात भूत, प्रेत व राक्षस यांची बाधा होत नाही। यांच्यापासून होणाऱ्या त्रासांचे आपोआप समाधान होते। आणि तसेच देवी लक्ष्मी बरोबरच कुबेर देवतेचेही पूजन केल्यास आपल्या पैशाचे संबंधित सर्व प्रकारच्या समस्यातून आपली सुटका होते। म्हणून इतर देवी देवतांबरोबरच कुबेर देवतेचेही पूजन अवश्य करावे। जर आपण आपले कर्तव्य व्यवस्थित पार पाडून जर आपण कुबेर देवतेचे पूजन केले, कुबेर यंत्राची विधिवत पूजा करून आपल्या देवघरात कुबेर यंत्राची स्थापना केली आणि दररोज कुबेर यंत्राची पूजा करून मंत्र जप केला तर नक्कीच कुबेर देवता आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या धनात व व्यवसायात वाढ होते आणि आपल्याला सुख समाधान लाभते। आणि तसेच आपल्या देवघरात आपली कुलदेवी व कुलदेवतेचा टाक किंवा मूर्ती ही नक्की असायलाच पाहिजे। जर तुम्हाला तुमचे कुलदैवत माहीत नसेल तर तुम्ही तुमच्या कुलदेवतेच्या नावाने आपल्या देवघरात मंगल कलशाची स्थापना करू शकता। तर अशा प्रकारे जर आपण पूजा करताना या गोष्टीचे पालन केले तर आपल्याला पूजेचे नक्कीच संपूर्ण फळ मिळेल। तर आशा करते की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल। तर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या या व्हिडिओला नक्की लाईक करा। आणि स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर भेटूया अशाच एका नवीन विषयावर पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।